MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत ते जलविद्युत प्रकल्प कोणकोणते आहेत, तसेच ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याविषयी सविस्तर माहिती घेणार आहे। स्पर्धा परीक्षांसाठी हा पॉइंट देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण या पॉइंटमधून अनेक वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तुम्हाला या व्हिडिओचा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने नक्कीच फायदा होणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये पहिला जो जलविद्युत प्रकल्प आहे तो आहे कोयना, आणि कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट जलविद्युत प्रकल्प राधानगरी, तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर जायकवाडी, छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी हा जलविद्युत प्रकल्प आहे। खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प देखील रायगड जिल्ह्यामध्येच आहे। त्यानंतरचा जो नेक्स्ट आहे तो आहे तिल्लारी, हा जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। पेंच जलविद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये येतो। भाटघर हा जलविद्युत प्रकल्प पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट आहेत पावना, पानशेत आणि वीर हे जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। एलदरी हा जलविद्युत प्रकल्प परभणी या जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर नेक्स्ट जो आहे तो आहे भातसा, हा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। आणि जिगाव हे जलविद्युत प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असणारे काही जलविद्युत प्रकल्प आणि ते जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे। जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, जसे की MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पोलीस भरती, तलाठी भरती, तसेच ग्रामसेवक भरती, वनरक्षक भरती या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा पॉइंट महत्त्वाचा आहे। जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, थँक्यू।